हा चालेल. नमस्कार मित्रांनो. आज आपण इतिहास पेपर नंबर 3 या इतिहास पेपर नंबर 3 मधील एक महत्त्वाचा टॉपिक शिकायचा आहे आणि तो टॉपिक आहे परकीयांची प्रवास वर्णने. आतापर्यंत आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं अभ्यासताना त्या साधनांपैकी आपण विशेषतः लिखित साधनांचा अभ्यास केला, काही पुरातत्वीय साधनांचा अभ्यास केला. पण ती सगळी साधनं जी होती ती भारतीय साधनं होती. बरीचशी पुरातत्वीय साधनं जी होती ती भारतात उत्खननात सापडलेली साधनं होती. त्याचबरोबर आपण भारतीय लिखित साधनांचा अभ्यास केला. त्यामध्ये वैदिक साधनं किंवा वैदिक साहित्य, अवैदिक साहित्य, अवैदिक साहित्यामध्ये प्रामुख्याने बौद्ध आणि जैन धर्मातील साहित्य त्यांचा आपण अभ्यास केला. म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्याकरता आपल्याला काही पुरातत्वीय साधनांचा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर वैदिक आणि काही अवैदिक साधनांचा आपल्याला अभ्यास करून आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासाची जुळणी करता येते किंवा इतिहासाची क्रमबद्ध, सुसंगत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी करता येते. आणि या अनुषंगाने आपण आतापर्यंत अभ्यासलेली पुरातत्वीय साधनं आणि भारतीय लिखित साधनं ही महत्त्वाची आहेत. परंतु याचबरोबर तत्कालीन परकीय प्रवाशांच्या प्रवास वर्णना आधारे आपल्याला आपली भारतीय साधनं तपासता येतात. आपली भारतीय साधनं तपासता येतात. ओके. म्हणजे काय? आपल्या भारताचा इतिहास समजून घेताना केवळ भारतीय साधनांचा आधार घेऊन इतिहास लिहिणं हे कदाचित एकांगी होऊ शकतं. किंवा ते परिपूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून आपल्याला भारतीय साधनांची चिकित्सा करायला हवी आणि त्याच काळातील जी परकीय साधनं आहेत किंवा परकीयांची लिखित साधनं आहेत किंवा परकीयांची प्रवास वर्णनं आहेत किंवा परकीयांचे ग्रंथ आहेत, त्यांची आत्मचरित्रे आहेत. तर त्यांचा आढावा घेऊन, त्यांचा अभ्यास करून आपल्याला आपल्या भारतीय साधनांची तपासणी करावी लागेल किंवा चिकित्सा करावी लागेल आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला भारताचा सुसंगत, क्रमबद्ध आणि वस्तुनिष्ठ इतिहास लिहिता येईल. आणि म्हणून भारतीय लिखित साधनांबरोबर परकीयांनी लिहिलेली प्रवास वर्णनं आहेत किंवा परकीयांचे चरित्रपर ग्रंथ आहेत, ते सुद्धा प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता आपल्याला या परकीयांच्या प्रवास वर्णनांची माहिती घेताना आपल्याला काही मुद्दे समजून घ्यायला हवे. ते मुद्दे बघा काय आहेत ते. विशेषतः इथं आपल्याला तुमच्या या ग्राफवरून कळेल की देशी म्हणजे भारतीय लिखित साधनांना परदेशी लिखित साधनांमुळे पुष्टी मिळते. भारताला भेट देणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने अनेक देशातले, जगातल्या अनेक देशातले प्रवासी होते. त्यामध्ये ग्रीक, रोमन, चिनी, अरबी, तिबेटी अशा जगातल्या वेगवेगळ्या देशातले लोक त्यांनी प्राचीन काळामध्ये भारताला भेटी दिलेल्या आहेत. भारताला भेटी देण्याचा त्यांचा उद्देश वेगवेगळा होता. काहींचा उद्देश पर्यटन होता, काहींचा उद्देश धार्मिक होता. अ, काही लोक तर शिक्षणासाठी भारतामध्ये आले होते. तर प्रामुख्याने ग्रीक प्रवासी, चिनी प्रवासी, तिबेटी यात्रेकरू आणि अरब प्रवासी असे वेगवेगळे प्रवासी भारतामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी प्राचीन काळामध्ये आलेले होते आणि त्यांनी येथील वास्तव्य काळात जे अनुभवलं, जे पाहिलं तर ते त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला समजून घेताना किंवा प्राचीन भारताचा वैभवशाली इतिहास लिहिताना आपल्याला आपल्या पुरातत्वीय साधनांबरोबरच किंवा आपल्या भारतीय लिखित साधनांबरोबरच ग्रीक, रोमन, चिनी, अरबी, तिबेटी अशा अनेक लोकांच्या लेखनाचा किंवा त्यांच्या प्रवास वर्णनांचा किंवा त्यांच्या ग्रंथांचा आपल्याला आधार घ्यावा लागतो आणि तो आधार घेणे आवश्यक आहे. अर्थात काही परकीय प्रवाशांनी भारताचं वर्णन करताना थोडंसं एकांगी केलेलंही पाहायला मिळतं, तर ते सुद्धा तपासून घ्यायला लागतं. कारण तो प्रवासी भारतामध्ये आला, तो होऊ शकतं एखाद्या विशिष्ट परिसरामध्येच गेला असेल, संपूर्ण भारतामध्ये गेला नसेल.
त्यामुळे त्याने केलेलं वर्णन हे संपूर्ण भारतासाठी लागू पडेलच असं नाही, किंवा त्याचं निरीक्षण हे अपूर्ण असू शकतं, किंवा त्याला त्याला आलेले अनुभव हे परिपूर्ण असू शकणार नाहीत, किंवा विशिष्ट परिसरात आलेले अनुभव असू शकतात आणि त्याच्या आधारे त्यांनी लिहिलेलं असतं. त्यामुळे त्यांचं सुद्धा लिखाण आपण तपासून घेतलं पाहिजे. अर्थात त्यांनी लिहिलेलं ते सगळं सत्य आहे असं म्हणणं योग्य होणार नाही, परंतु ते सुद्धा आपल्या तत्कालीन भारतीय साधनांशी तपासून घेतलं तर त्यातून आपल्याला उपयुक्त माहिती मिळू शकते. तर म्हणून प्राचीन भारतामध्ये किंवा प्राचीन भारताच्या काळात भारतामध्ये अनेक प्रकारचे प्रवासी येऊन गेले. त्यामध्ये ग्रीक, रोमन, चिनी, अरबी, तिबेटी अशा वेगवेगळ्या ठिकाणातून धार्मिक कारणाकरता, पर्यटनाकरता किंवा राजकीय कारणासाठी किंवा लढाई करता, लष्करी मोहिमेकरता किंवा शिक्षणाकरता अ, अनेक परकीय प्रवासी भारतामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांच्या प्रवास वर्णनाआधारे आपल्याला भारताचा इतिहास सुसंगत आणि क्रमबद्ध वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिता येतो. आता पुढची आपण स्लाइड पाहूया. त्यामध्ये आपण ग्रीक प्रवासी वर्णन आहेत त्यांच्याविषयी आपण थोडक्यात समजून घेऊया. आता ग्रीक प्रवासी भारतामध्ये येऊन गेले. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की इसवी सन पूर्व दुसरं शतक या कालखंडामध्ये अलेक्झांडर द ग्रेट आणि त्याचे अन्य सेनानी यांनी भारतावर आक्रमण केलं होतं. भारताच्या वायव्य सरहद्द प्रांतामध्ये त्यांनी स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं होतं. त्यांचा भारतीय राज्यकर्त्यांशी संपर्क आला होता आणि त्यामुळे या ग्रीक लोकांचा भारतीयांशी संपर्क आला. अलेक्झांडर सोबत अनेक प्रवासी जसं अलेक्झांडर सोबत सैनिक होते, त्याचबरोबर अलेक्झांडर बरोबर काही प्रवासी सुद्धा होते, काही पर्यटक होते, काही विद्वान सुद्धा होते. तर त्यांनी या अलेक्झांडरच्या काळामध्ये आणि अलेक्झांडरच्या नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये वास्तव्य केलं आणि त्यांनी काही वृत्तांत लिहिले ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. आता इथं आपल्याला थोडासा काय त्याला आपण म्हणूया की वेगळे टप्पे पाळता येऊ शकतात. ग्रीक प्रवासी वृत्तांतामध्ये अलेक्झांडर पूर्व काळात भारताला भेट देणारे प्रवासी, अलेक्झांडरच्या समकालामध्ये भारतामध्ये आलेले प्रवासी, अलेक्झांडर नंतर भारतामध्ये आलेले प्रवासी, असे 3 टप्पे आपल्याला सांगता येतील. अशा 3 टप्प्यामध्ये ग्रीक प्रवासी भारतामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या वेगवेगळ्या काळामध्ये हे जे प्रवासी भारतामध्ये आले त्यांनी भारताचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्या आधारे आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजून घेणं सोपं जातं. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहूया, थोडंसं डिटेलमध्ये पाहूया आपण. आता अलेक्झांडर पूर्व काळात भारतामध्ये कोण प्रवासी येऊन गेले म्हणजेच काय इसवी सन पूर्व दुसरं शतक आहे त्याच्या आधी भारतामध्ये ग्रीस या देशातून बरोबर ना ग्रीक प्रांतामधून कोण भारतामध्ये येऊन गेलं तर ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय अलेक्झांडर पूर्वी भारतामध्ये आलेले प्रवासी त्याच्यामध्ये स्कायलेक्स हा एक प्रवासी महत्वाचा आहे. पर्शियन राजा दारियस याने स्कायलेक्स या ग्रीक इतिहासकाराला सिंधू नदीची पाहणी करून वृत्तांत लिहिण्यास सांगितले होते. सिंधू नदी व आजूबाजूच्या परिसराची माहिती त्याच्या एकूणच ग्रंथाच्या आधारे किंवा वृत्तांताच्या आधारे मिळते. हा जो स्कायलेक्स नावाचा जो प्रवासी आहे तर त्याला मुळातच पर्यटनाची आवड होती, लेखनाची आवड होती आणि त्याच्या काळातला पर्शियन राजा दारियस याने या स्कायलेक्सला मुद्दाम पाठवलं की जा भारत कसा आहे तो बघून ये, तिथे समृद्धी कशी आहे ती बघून ये, तिथला परिसर बघून ये, तिथल्या नद्या, तिथली खनिजे, तिथला परिसर, तिथली माणसं, तिथलं सैन्य, तिथली युद्ध पद्धती, तिथल्या परंपरा या सगळ्या बघून ये. म्हणजे होऊ शकतं भविष्य काळामध्ये या ग्रीक लोकांना भारतावर आक्रमण करायचं होतं किंवा भारताशी त्यांना व्यापार वाढवायचा होता किंवा भारतामध्ये त्यांना आपलं अस्तित्व निर्माण करायचं होतं. यासाठी त्यांना भारत कसा आहे हे समजून घ्यायची इच्छा होती. आणि म्हणूनच स्कायलेक्स हा राजा दारियस याच्या सांगण्यावरून भारतामध्ये आला. त्याने सिंधू नदीची पाहणी केली आणि आजूबाजूच्या परिसरातील त्याला जे पाहायला मिळालं, त्याने जे पाहिलं त्याचा वृत्तांत त्याने आपल्या एकूणच इतिहासामध्ये किंवा त्याच्या ग्रंथामध्ये तो वृत्तांत लिहिलेला दिसतो. त्याच्या वृत्तांतामध्ये आपल्याला सिंधू नदी आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती मिळते. म्हणजेच इसवी सन पूर्व 200 पूर्वीच्या काळामध्ये
म्हणजे आतापासून जवळजवळ 2200 वर्षापूर्वी स्कायलेक्स भारतामध्ये आला आणि त्याने भारत पाहिला. त्याचा वृत्तांत हा ग्रीक भाषेमध्ये किंवा पर्शियन भाषेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता असे अनेक वृत्तांत इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित झालेले आहेत. ते आपल्याला नेटवर सुद्धा उपलब्ध होऊ शकतात किंवा काही मोठमोठ्या ग्रंथालयामध्ये सुद्धा ते आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. तर या अशा ग्रंथांच्या आधारे आपल्याला भारताचा सुसंगत क्रमबद्ध इतिहास देणं सोपं जातं. आता प्रामुख्याने आता हा स्कायलेक्स हा इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या आधी आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या आधी किंवा मौर्य काळाच्या आधी भारतामध्ये कशा प्रकारे राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती कशी होती याची माहिती मिळायला मदत होते. या दृष्टीने स्कायलेक्स प्रमाणेच हेरोडोटस हा सुद्धा अतिशय महत्वाचा इतिहासकार आहे आणि किंवा ग्रीक प्रवासी आहे. त्याने सुद्धा भारताविषयी वर्णन केलेले आहे. या हेरोडोटसला इतिहासाचा जनक म्हणतात. याच हेरोडोटसने हिस्टोरिकल नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि त्याच्या ग्रंथामध्ये आपल्याला भारताविषयी काही उल्लेख सापडतात. प्रामुख्याने ग्रीक इतिहासकारांनी पर्शियन माहिती स्रोतांचा उपयोग करून प्राचीन भारताविषयी लिखाण केलेले आहे. त्यामुळे अलेक्झांडर पूर्व काळामध्ये आलेले ग्रीक प्रवासी त्यामध्ये स्कायलेक्स आणि हेरोडोटस हे अतिशय महत्वाचे आहेत. त्यांच्या लिखाणामुळे प्रामुख्याने मौर्य काळापूर्वीची एकूणच स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या आधारे आपल्याला तत्कालीन इतिहास समजून घेता येतो. म्हणून अलेक्झांडर पूर्व काळातील स्कायलेक्स आणि हेरोडोटस यांचे वृत्तांत महत्वाचे आहेत. त्यामुळे हे तुमच्या लक्षात आलं असेल, अलेक्झांडर पूर्व काळामध्ये स्कायलेक्स आणि हेरोडोटस हे इतिहासकार भारतामध्ये किंवा हे साहित्यिक किंवा हे प्रवासी भारतामध्ये येऊन गेलेले आहेत. आता पुढचा मुद्दा आपण पाहूया. त्या पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला अजून काय सांगता येईल. अलेक्झांडरच्या काळामध्ये भारतामध्ये निआर्कस, ओनोसिक्रिटस या ग्रीक नाविक अधिकाऱ्यांनी भारताला भेटी दिलेल्या होत्या. म्हणजे अलेक्झांडरने जेव्हा भारतावर आक्रमण केलं तेव्हा आपल्याला माहिती आहे की अलेक्झांडरचं आणि राजा पोरस यांचा संघर्ष झाला होता आणि हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. तर हा त्या अलेक्झांडरला सिकंदर सुद्धा म्हणतात. सिकंदर दी ग्रेट किंवा अलेक्झांडर दी ग्रेट असं त्याला म्हणतात. तर या अलेक्झांडरने भारतावर जेव्हा आक्रमण केलं तेव्हा भारतामध्ये निआर्कस आणि ओनोसिक्रिटस हे ग्रीक नाविक अधिकारी भारतामध्ये येऊन गेले आणि त्यांनी भारताविषयी वर्णन केलेले आहे. प्रामुख्याने अलेक्झांडरच्या समकालीन इतिहासकारांनी त्याची भारतावरील स्वारी आणि त्याचं मायदेशी परत जाणं याविषयी लिहिलं आहे. या निआर्कस आणि ओनोसिक्रिटस या इतिहासकारांच्या वृत्तांताच्या आधारे अलेक्झांडरचा समकालीन म्हणून संद्रोकोट्टाज असा ज्याचा उल्लेख आहे तो संद्रोकोट्टाज म्हणजेच तो राजपुत्र म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य होय अशी ओळख पडायला मदत झाली. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हा प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिला सम्राट. आपल्याला प्रामुख्याने निआर्कस आणि ओनोसिक्रिटस यांचे वृत्तांत महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे हे वृत्तांत आपल्याला महत्त्वाचे आहेत. आपण समजून घेणं आवश्यक आहे. कारण यांच्या वृत्तांताच्या आधारे आपल्याला या अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या वेळची भारतातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती कशी होती याची माहिती मिळायला मदत होते. म्हणूनच निआर्कस यांचे वृत्तांत अतिशय महत्त्वाचे आहे. कारण बाकीच्यांना रेंज नसते ना. हा बोलू, आपापसात बोलू नका कोणी. इथे आवाज येतोय. तर पुढचा मुद्दा आहे अलेक्झांडरच्या नंतर भारतामध्ये आलेले प्रवासी. अलेक्झांडरच्या मरणोत्तर काळामध्ये प्रामुख्याने मेगास्थेनिस, डायमेक, प्लिनी, एरियन यांनी भारताला भेटी दिलेल्या आहेत. प्रामुख्याने यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मेगास्थेनिस आहे. हा मेगास्थेनिस कोण आहे? तर अलेक्झांडरचा ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटर याने आपला वकील म्हणून मेगास्थेनिसला चंद्रगुप्ताच्या दरबारात पाठवलं. हा चंद्रगुप्त म्हणजे कोण? हा चंद्रगुप्त म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. या चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये या सेल्युकस निकेटरने आपला वकील म्हणून मेगास्थेनिसला पाठवलं होतं. मुळात प्रामुख्याने सेल्युकस निकेटर हा अलेक्झांडरचा भारतातील सेनानी होता. म्हणजे अलेक्झांडर जेव्हा मायदेशी परत निघाला
तेव्हा त्याने सेल्युकस निकेटरकडे आपलं भारतातील साम्राज्य त्याच्या ताब्यात दिलं होतं, की सेल्युकस निकेटरने अलेक्झांडरच्या भारतातील साम्राज्याची जबाबदारी पार पाडायची होती. आणि हा सेल्युकस निकेटर सुद्धा अलेक्झांडर प्रमाणेच हा आक्रमक होता. त्याला सुद्धा सत्ता विस्तार करायचा होता. आणि त्यामुळे हा सेल्युकस निकेटर आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यामध्ये संघर्ष झाला. आणि या संघर्षामध्ये चंद्रगुप्त मौर्याने हा ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटर याचा पराभव केला. आणि त्याच्यानंतर जो त्या दोघांमध्ये तह झाला, त्या तहामध्ये या चंद्रगुप्ताला सेल्युकस निकेटरने आपली मुलगी हेलेना आणि काही महत्वाचा प्रदेश, गांधार प्रदेश आणि काही महत्वाचा प्रदेश त्याने चंद्रगुप्ताला दिला. चंद्रगुप्ताने त्या बदल्यात त्याला शेकडो हत्ती दिले आणि अशा प्रकारे तो करार झाला आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये शांतता करार झाला. नातेसंबंध प्रस्थापित झाले. सेल्युकस निकेटरने आपली मुलगी हेलेना ही चंद्रगुप्ताला दिली आणि सोबत आपला वकील म्हणून मेगॅस्थेनिसला चंद्रगुप्ताच्या दरबारात पाठवले. आणि हा जो मेगॅस्थेनिस आहे, हा मेगॅस्थेनिस चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये कित्येक वर्ष होता. पाटलीपुत्रमध्ये होता. मगध साम्राज्यामध्ये त्याने एकूण बऱ्याच ठिकाणी त्याने भ्रमंती केली होती. आणि त्यामुळे चंद्रगुप्त मौर्याचा राज्यकारभार, चंद्रगुप्ताच्या काळातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती याच्याविषयी अधिकृत माहिती, सविस्तर माहिती आपल्याला इंडिका या ग्रंथात मिळते. मेगॅस्थेनिस याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ प्राचीन भारताच्या इतिहासातील मौर्य काळाची माहिती मिळवून देण्यासाठी अतिशय उपयोगाचा आहे. म्हणून मेगॅस्थेनिसचा इंडिका ग्रंथ महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारतो, इंडिका या ग्रंथाचा लेखक कोण? तर त्याचं उत्तर आहे मेगॅस्थेनिस. मेगॅस्थेनिस कोण आहे? तर ग्रीक सेनापती सेल्युकस निकेटर याचा वकील आहे, की जो चंद्रगुप्त मौर्य आणि सेल्युकस निकेटर यांच्यात जेव्हा तह झाला, त्या तहानंतर हा सेल्युकस निकेटरचा वकील चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये येऊन वास्तव्याला होता आणि त्याने बराच काळ चंद्रगुप्ताच्या दरबारात वास्तव्य केलं असल्यामुळे त्याच्या ग्रंथातून मौर्य प्रशासन, तत्कालीन सामाजिक वर्ग, आर्थिक घडामोडी यांची माहिती मिळायला मदत होते. थोडक्यात अलेक्झांडरच्या मरणोत्तर काळामध्ये आलेले जे प्रवासी आहेत त्याच्यामध्ये मेगॅस्थेनिस, डायमेक, प्लिनी, एरियन हे महत्वाचे आहेत. ठीक आहे. पुढे आता पाहूया आपण. आता अजून काही ग्रीक प्रवासी आहेत. तर त्यामध्ये आपल्याला काही सांगता येईल. टॉलेमी हा एक ग्रीक प्रवासी आहे. तर टॉलेमी हा जो ग्रीक प्रवासी आहे, तर त्याने प्रामुख्याने भारतीय भूगोल याच्याविषयी लिखाण केलेलं आहे. टॉलेमीच्या ग्रंथामध्ये प्रामुख्याने भारताचा भूगोल कसा आहे, भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्राणी किंवा जनावरे आहेत, भारतात कोणकोणती पिके पिकवली जातात, भारतामध्ये खनिज पदार्थ कोणकोणत्या स्वरूपाचे मिळतात, याची माहिती टॉलेमी याने त्याच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्यामुळे टॉलेमी याचा ग्रंथ, भूगोल नावाचा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. एकूणच भारताच्या भौगोलिक पार्श्वभूमीविषयी माहिती मिळण्याकरता, भारतातील पर्यावरणाची माहिती मिळवण्याकरता, भारतातील प्रामुख्याने पर्वत असतील, नद्या असतील, भारतातील समुद्र किनारे असतील, भारतातील काही भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत, यांची माहिती मिळवण्याकरता, भारतातील प्राणी, पिके, खनिजे याची माहिती मिळवण्याकरता टॉलेमीचा भूगोल नावाचा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. त्याचबरोबर पेट्रोक्लिस हा सुद्धा एक महत्वाचा एक ग्रीक प्रवासी आहे. त्याने भारत आणि इतर देशांच्या संबंधी माहिती दिलेली आहे. मग इतर देश म्हणजे कोणते? तर ग्रीक आणि ग्रीस देशाच्या आजूबाजूचे काही जे देश आहेत, त्यांचे आणि भारताचे कसे व्यापारी संबंध आहेत, यांची माहिती मिळवण्याकरता आपल्याला पेट्रोक्लिसचा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे, उपयुक्त आहे. त्यामुळे पेट्रोक्लिसच्या ग्रंथाच्या आधारे भारत आणि भारताचे इतर परकीय देशांबरोबर संबंध कसे होते,
परराष्ट्रीय संबंध कसे होते, यांची माहिती मिळायला मदत होते. या ग्रीक इतिहासकारांबरोबर काही रोमन इतिहासकार सुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि त्यांनी सुद्धा तत्कालीन किंवा प्राचीन भारताविषयी लिखाण केलेलं आहे. त्यामध्ये महत्त्वाचा आहे तर तो अनामिक एक इतिहासकार आहे. तर त्याचा ग्रंथ आहे पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी. पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या त्याच्या ग्रंथामध्ये इसवी सन 80च्या सुमारास भारतातील नद्या, भारतातील समुद्रकिनारे, भारतातला व्यापार, भारताचा परकीय व्यापार, भारतातली बंदरे यांची माहिती लिहिलेली आहे. थोडक्यात काय की पहिल्या आणि दुसऱ्या शतकामध्ये जे ग्रीक आणि रोमन प्रवासी भारतामध्ये येऊन गेले त्यांच्या ग्रंथांच्या आधारे भारतातील पर्यावरण, भारतातील भूगोल, भारतातील जनावरे, भारतातील पिके, भारतातील खनिज पदार्थ, भारताचे अन्य परकीय देशांबरोबरील व्यापारी संबंध, सांस्कृतिक संबंध किंवा सांस्कृतिक देवाणघेवाण यांची माहिती मिळते. एवढंच नव्हे तर भारतातील नद्या, भारतातील समुद्रकिनारे, भारतातील व्यापारी वस्तू, भारताचा जगातील वेगवेगळ्या देशाशी असलेला व्यापार, मग त्या व्यापारामध्ये असलेल्या वस्तू, भारतात कोणत्या वस्तू आयात केल्या जायच्या, भारतामधून कोणत्या वस्तू निर्यात केल्या जायच्या याची माहिती मिळायला मदत होते. प्रामुख्याने भारतामधून मसाल्याचे पदार्थ, रेशीम, सुती कापड यासारख्या वस्तू भारतामधून निर्यात होत असत मोठ्या प्रमाणात. मलमल सुद्धा भारतामधून मोठ्या प्रमाणात निर्यात व्हायची आणि भारतामध्ये प्रामुख्याने आयात केलेल्या वस्तूमध्ये प्रामुख्याने नक्षीकाम केलेल्या वस्तू असायच्या. त्याचबरोबर सोन्याची आयात केली जायची. त्याचबरोबर आणखी घोड्यांची आयात केली जायची. अशा आणि त्याचबरोबर काही उंची किंवा मौल्यवान वस्तू या भारतामध्ये आयात केल्या जायच्या. आणि हा जो भारताचा व्यापार होता हा निश्चितच भारताचा जगाबरोबरचा व्यापार हा फायदेशीर होता. कारण त्या काळामध्ये भारत हा एक समृद्ध देश होता, प्रगत देश होता आणि भारतामध्ये ज्या वस्तू तयार व्हायच्या त्या वस्तूंना जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि त्यामुळे परकीय देशामधून भारतामध्ये पैसा मोठ्या प्रमाणात यायचा. आज वस्तुस्थिती अशी आहे की आपण जगातून आयात जास्त करतो पण तुलनेत निर्यात कमी करतो. पण प्राचीन काळामध्ये आपण आयात कमी करायचो आणि निर्यात जास्त करायचो. त्यामुळे प्राचीन काळामध्ये जगातील इतर देशांच्या तुलनेमध्ये भारत हा श्रीमंत होता प्राचीन काळामध्ये. आज दुर्दैवाने परिस्थिती बदललेली आहे. आपल्याला ती परिस्थिती बदलता येऊ शकते. यासाठी आपल्याकडे शेती, उद्योग, व्यापार, कला, कौशल्य, त्याचबरोबर विज्ञान, तंत्रज्ञान याच्यामध्ये प्रगती झाली पाहिजे. आणि ही जर प्रगती चांगल्या प्रकारे आपल्याकडे झाली तर आपण सुद्धा प्राचीन काळामध्ये जसे महासत्ता होतो तसे आताच्या काळात सुद्धा आपण महासत्ता होतो. तुमच्यासारखी तरुण पिढी आज भारताकडे आहे. सगळ्यात जास्त तरुण भारतामध्ये आहेत आणि जर या तरुण पिढीने जर त्यांचं कॉन्ट्रिब्युशन देशाला चांगल्या प्रकारे दिलं तर निश्चितच भारत महासत्ता होऊ शकतो. थोडक्यात मला असं सांगायचं आहे की इसवी सन पूर्व काळामध्ये आणि इसवी सन काळामध्ये प्रामुख्याने ज्या ज्या परकीय प्रवाशांनी भारताला भेटी दिल्या त्या परकीय प्रवाशांनी भारताला भेटी दिल्यामुळे तत्कालीन भारताविषयी त्यांनी जे पाहिलं, जे अनुभवलं ते त्यांनी लिहून ठेवलं आणि त्यांनी ते लिहून ठेवल्यामुळे त्याच्या आधारे आपल्याला भारताचा इतिहास समजून घ्यायला मदत होते. प्रामुख्याने बरीचशी साधनं परकीयांच्या प्रवास वर्णनामध्ये उपलब्ध आहेत. त्या साधनांच्या आधारे आपण प्राचीन भारताचा इतिहास समजून घ्यायला घेऊ शकतोय किंवा घेत आहोत. म्हणूनच प्राचीन भारताच्या इतिहासाला समजून घेण्याकरता जशी पुरातत्वीय साधनं महत्वाची आहेत, लेणी, विहार, चैत्य, स्तूप, शिलालेख, स्तंभालेख, त्याचबरोबर प्राचीन वस्तू अवशेष जसे महत्वाचे आहेत, जसे प्राचीन ग्रंथ महत्वाचे आहेत, बौद्ध जैन वाङ्मय जसं महत्वाचं आहे, तशाच प्रकारे परकीयांची प्रवास वर्णन सुद्धा महत्वाचे आहे. भारतीय साधनांची तपासणी या परकीय प्रवाशांच्या प्रवास वर्णना आधारे किंवा ग्रंथांच्या आधारे आपल्याला करता येते आणि त्याच्या आधारे आपल्याला भारताचा क्रमबद्ध आणि सुसंगत इतिहास लिहिणं सोयीचं होत आहे. आणि निश्चितपणे आपण जेव्हा हा इतिहास वाचू तेव्हा नक्कीच कळेल आपल्याला की आपला भारताचा इतिहास हा समृद्ध आहे. परंतु दुर्दैवाने आपल्याला आपला समृद्ध इतिहास माहितीच नाहीये आणि तो समजून घेण्याकरता प्राचीन भारताचा इतिहास आपण वाचला पाहिजे. त्या प्राचीन भारताच्या इतिहासाची जी वेगवेगळी साधनं आहेत,
त्या वेगवेगळ्या साधनांचा आपण शक्य तितका अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या प्राचीन काळातील वैभवशाली, शक्तिशाली, समृद्ध, श्रीमंत अशा परंपरा, अशा अर्थव्यवस्था, अशा सोयी सुविधा किंवा अशा व्यापाराची, अशा एकूणच समाज जीवनाची, राजकीय जीवनाची आपण माहिती घ्यायला हवी. तर अशा रीतीने आजच्या तासाला आपण परकीयांची प्रवास वर्णने समजून घेताना आज फक्त आपण ग्रीक प्रवास वर्णनांचा अभ्यास करूया. पुढच्या तासाला आपण चिनी प्रवासी आणि पर्शियन प्रवासी यांचा आपण अभ्यास करूया. आजच्या तासाला मला वाटतं एवढं पुरेसं आहे. हा, ठीक आहे. आता तुमच्या काही शंका असतील तर विचारा. हा, तुम्ही माझ्याशी आता बोलू शकता थोडा वेळ. एक 2-3 मिनिटं आहेत आपल्याकडे. मी शिकवलेलं कळलं का तुम्हाला सगळ्यांना? हो सर. समजतं व्यवस्थित? हो सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही लेक्चर सुद्धा नीट ऐका आणि त्याचबरोबर मी व्हिडिओ पाठवेन ते सुद्धा पुन्हा बघा. काही नोट्स काढून ठेवा, काही महत्त्वाचे आणि त्याच्या आधारे तुम्हाला चांगला पेपर लिहिता येऊ शकेल. हा, ठीक आहे. आता इथं लक्षात आलं ना तुमच्या की प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्याकरता भारतीय लिखित अलिखित साधने, भारतीय पुरातत्वीय साधने यांच्या जोडीला परकीयांची प्रवास वर्णनं पण महत्त्वाची आहेत. बरोबर ना? कारण जेव्हा जसं आपण म्हणतो ना की आपण जेव्हा स्वतःविषयी माहिती इतरांना सांगतो तेव्हा समोरचा व्यक्ती आपण सांगितलेल्या माहितीवर पूर्ण विश्वास ठेवत नाही. तो अन्य 10 लोकांना किंवा अन्य 4 लोकांना माहिती विचारतो की ही व्यक्ती कशी आहे आणि मग त्याच्यानंतर तो एकूणच आपल्याविषयी अंदाज बांधतो आणि मग त्याप्रमाणे तो आपल्याशी वर्तन करतो. तशाच प्रकारे आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्याकरता आपल्याला भारतीय आणि परकीय प्रवास वर्णन किंवा भारतीय साधन आणि परकीय प्रवास वर्णन यांचा अभ्यास करावा लागतो. यांचा अभ्यास करून साकल्याने वस्तुनिष्ठपणे क्रमबद्ध आणि सुसंगत भारतीय इतिहास लिहिता आलेला आहे. आणि म्हणूनच आजच्या काळात सुद्धा प्रत्येक पिढीने आपला इतिहास लिहिला पाहिजे, इतिहास जतन केला पाहिजे आणि तो इतिहास पुढच्या पिढ्यांना सांगितला पाहिजे. आता आपल्या पूर्वीच्या पूर्वजांनी इतिहास घडवला आहे, पण आपण सुद्धा इतिहास घडवणार आहोत. आपल्या माध्यमातून सुद्धा जेव्हा देशासाठी समाजासाठी काही चांगल्या गोष्टी होतील तेव्हा त्याची नोंद माध्यमांकडून घेतली जाते आणि त्यातून मग इतिहास तयार होत असतो. म्हणून आपण अतिशय प्रामाणिकपणे आणि कष्टाने, मेहनतीने, जिद्दीने आपण आपला मार्ग आक्रमला पाहिजे. आपण आपल्या मार्गाने गेलं पाहिजे आणि आपण आपली ध्येय गाठली पाहिजे आणि आपलं कॉन्ट्रिब्युशन समाजाला किंवा देशाला दिलं पाहिजे. यासाठी आपल्याला आपला वैभवशाली इतिहास माहिती पाहिजे आणि तो समजून घेण्याकरता प्राचीन भारताचा इतिहास तुम्ही सगळ्यांनी मनापासून समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. अजून कोण सांगेल मागचा प्रश्न? प्रामुख्याने अलेक्झांडरने जेव्हा भारतावर आक्रमण केलं तेव्हा कोण कोण भारतामध्ये आलं होतं? कोणकोणते प्रवासी भारतामध्ये आले होते? कोण सांगेल? बरं, इतिहासाचा जनक कोणाला म्हटलं जातं? कोण सांगेल इतिहासाचे जनक? सोपं आहे ना, हेरोडोटस आहे ना. हेरोडोटस हा इतिहासाचा जनक आहे आणि त्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लिहायला सुरुवात केली. त्याचा हिस्टॉरिकल ग्रंथ महत्वाचा आहे आणि त्याच्यानंतर मग क्रमबद्ध, शास्त्रशुद्ध आणि वस्तुनिष्ठ इतिहास लिहायला सुरुवात झाली आणि म्हणून हेरोडोटसला इतिहासाचा जनक म्हटलं जातं. आणि प्रामुख्याने इतिहास लेखन कला आपण ग्रीकांकडून स्वीकारलेली आहे. त्याच्यापूर्वी आपल्याकडे इतिहास लेखन हे प्रामुख्याने स्तुती पाठकाप्रमाणे होतं, वस्तुनिष्ठ नव्हतं, सुसंगत नव्हतं. जसं आपल्याला पुराणे माहिती आहे, त्या पुराणामध्ये कालक्रम नाहीये, सुसंगतपणा नाहीये. त्याच्यामुळे इतिहास म्हणून आपण त्यांच्याकडे शास्त्रशुद्धपणे पाहू शकत नाही. परंतु अलेक्झांडर पूर्व आक्रमण काळामध्ये जेव्हा हेरोडोटस सारखे इतिहासकार इतिहास लिहू लागले तेव्हा मात्र जगातल्या अनेक लोकांना इतिहास लिहिण्याची पद्धती अवगत झाली. ठीक आहे. अलेक्झांडरच्या काळामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की अलेक्झांडरच्या काळामध्ये निआर्कस आणि ओनोसिक्रिटस हे ग्रीक प्रवासी भारतामध्ये आले होते.
लिलीने भूगोल नावाचा ग्रंथ लिहिला होता. या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. हा ठीक आहे. टॉलेमीचा भूगोल नावाचा ग्रंथ महत्वाचा आहे. पेट्रोक्लिसचा ग्रंथ महत्वाचा आहे. कळलं? तर असे महत्वाचे ग्रंथ तुम्ही समजून घेतले पाहिजेत आणि त्यांच्या आधारे तुम्ही इतिहास हा समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. थांबूया आपण आता. कोणाच्या काही शंका आहेत का? हा कोणाच्या काही शंका आहेत का आता? माईक ऑन करा. नाही सर. हा ठीक आहे. सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांनी अभ्यास करा. हा ठीक आहे. तुम्हाला मी व्हिडिओ पाठवेन आज किंवा उद्यापर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाठवेन. तो सुद्धा पुन्हा तुम्ही ऐका. ओके ठीक आहे. आणि सगळ्यांनी अभ्यास करा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरची मी तुम्हाला सूचना देईन. शक्य झालं उद्या मला तर उद्या संध्याकाळी आपण लेक्चर घेऊ. हा पण उद्या मला कसा काय वेळ आहे शिल्लक तो बघतो मी. हा नाहीतर मग उद्या संध्याकाळी 7:30 लेक्चर घेऊ आपण. ओके ठीक आहे. ओके सर. हा ओके चला गुड नाईट सगळ्यांना. शुभेच्छा आणि आपण लेक्चर थांबूया. हा ठीक आहे. ओके थँक्यू सर. ओके बाय.